व्यतिरिक्त आणखी संत्रा आहे, पपई आहे, फळं आहे, सीताफळाचं पण आणखी हां तुळस नाही भेटणार आमच्या करू शकतो. आमच्या इथं भेटतो. त्याला टाईम लागेल, त्याला टाईम लागेल. पुढच्या महिन्यात तुळस कोणची आहे? रान तुळस. तुळस सर तुम्ही प्लॅन वगैरे देता का? म्हणजे तुम्ही हे करायला करार वगैरे करून सर आम्हाला करायची इच्छा आहे, तर त्याचं तुम्हाला नेमकं काय पाहिजे? सर्व 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 म्हणजे त्यात कसं असतं की मंदिरी याच्या आधी जर आपण टाकलं त्याच्यात जास्तीत जास्त पानं ओके हां आणि मंदिर आल्यावर मग पान होते. तर मग ते बी तुम्ही देसाल? हो समजा मग नंतरचं मार्केटचं कसं ते आम्ही विकत घेऊ. ते अगोदर करार ठरवून आधीच तुम्ही इतके काय झालं 15 ते 20 मिनिट आरामात येते एका त्याची प्राईस सध्या आता 50 ते 60 रुपये मिनिमम आहे किलोला. मग गोखरू छोटं पाहिजे का मोठं? छोटं छोटं. खूपच तुमच्या आयडियानुसार एका एकरामध्ये मग कितीचा हे होतं? 60,000 रुपये 60,000 सर खर्च त्याला काय कोणी खात नाही. तुळशीला खर्चही खूप कमी आहे. बिया फक्त 500 रुपये बिया एकराला म्हणा एका एकर फवारी वगैरे फवारण्याचा खर्च नाही आहे. आणि 1.5 बाय 1.5 वर आपण लागवड करतो त्यामुळे त्या गावात दोन्ही बाजूने डवरे चालतात. ओके. तणाचाही खर्च पहिलं कटिंग 2.5 ते 3 महिने नंतर मग 2 महिने नंतर हां पहिलं खाली 6 इंच सोडून आणखी सर तुळशी सोडून तुळस आहे अश्वगंधा घेतो. सर अश्वगंधा घेतो आम्ही, त्याचं कसं? अश्वगंधाच्या मुळाला लागतं मुळा लागतो बरोबर. त्याचं प्रोडक्शन वगैरे तुम्ही त्यांचा रेट वगैरे म्हणजे नाही आपल्याला सण सध्या 220 ते 250 रुपये शतावरीचं कसं आहे? शतावरीचं शतावरी आता 280 पर किलो. एका एकराला किती उत्पन्न निघतं सर अश्वगंधाचं? एक ट्रॉपिकल उष्णकटिबंधात 3 ते 3.5 क्विंटल तर सध्या नवीन जी व्हरायटी आहे सीमा वगैरे पहिल्याच्या व्हरायटीमुळे 2 क्विंटलच्या वातावरण सर 25-30 वातावरण होते आपल्या इथे प्रॉपर. प्रोडक्ट काय पाहिजे आपलं केळीला आम्ही नाही आहे. गोखरू आणि बेड्याचा काय भाव आहे? बेडा छिलका घेतो आपण. बेडा छिलका सध्या 32 रुपये किलो आहे. त्याचं बी काढून आणि गोखरू टर्मरिक वगैरे सर गोखरू गोखरू देतो ना. गोखरू आता 110-120 आणि हळद गोखरूचं पूर्ण पंजाने घेता येईल आपल्याला. पूर्ण झाड मुळा पण पाहिजे त्याचा कसं? मुळासकट जे झाड आहे ते 60 रुपये किलो. आणि तुम्ही बिया वगैरे आणि नुसतं गोखरू जो आहे तो साधारण आता 140 रुपये. तुम्ही बियाणं वगैरे देता का? बेडा देता येईल बेडा घ्या. ओके. आणि अप्पा मार्ग मला एवढी डिमांड नाही आहे. सर तुम्ही कुठलं? नागपूर. नागपूर. आणि तुम्ही म्हणजे आम्ही जर तुम्हाला म्हणतो तुम्ही बी वगैरे तुम्ही रेटमध्ये पाहतो, बाकी मग करार वगैरे कसा करू? करार आपण एक पेपरवर करून देऊ. पळसाचं तुम्ही पळसाचं नाही थोडं बहुत लागतं. म्हणजे पळसाचे फुलं आम्हाला वर्षाला 500-600 किलो लागतात. ते देऊ शकतो आणि त्याच्या त्याच्या बिया पण लागतात आणि तेवढंच. बिया बी तेवढा देऊ शकतो. ते काय कसं घेतात तुम्ही? फक्त या वाळवण्याची प्रक्रिया एकदा समजून घ्यायला पाहिजे. वाळवल्यावर तो कलर तसाच व्हायला पाहिजे. सावलीमध्ये वाळवावं लागतात ते. पहिला एक दिवस होणार त्याच्यावर मॉइश्चर निघून जाते. काय किलो? तसेच जे पानं कोणती आहे ते त्यांनी काढणे त्याची शेती केली तर हिरवं राहायला पाहिजे. सर आता आम्ही मराठवाड्यातून आलो. मराठवाड्यात सर याच्या अगोदर म्हणजे भरपूर लोकांनी प्लॉट वगैरे केले, पण त्याच्यामध्ये काय झालं सर की प्लॉट वगैरे कंपनीनं दिले आणि ते फ्रॉड होऊन ते एकदम निघून गेले. त्याच्यामुळं आजकाल शेतकरी करायला तयार नाही. पण आम्ही स्टुडंट मराठवाड्यातून माझ्याकडे